हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे द बिगिनिंग विथ. सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार व अभिनंदन. आपण मोठ्या संख्येने मला जुळले आहात आणि हा प्रवास खरंच खूप आनंददायी होत आहे. खूप काही नवीन गोष्टी मला शिकवत आहे आणि तुम्हाला सुद्धा शिकवण्याची मला हे संधी मिळत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की या व्हिडिओला तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या वर्गस्तरावर तुम्ही दाखवावं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि जे लोक पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत आहात किंवा पहिल्यांदा मला बघत आहात, तर त्यांच्यासाठी एक छोटीशी सूचना की दिस इज द फोर्थ व्हिडिओ दॅट आय एम अपलोडिंग. याच्या आधी आम्ही 3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. नाउन, प्रोनाउन आणि वर्ब या 3 विषयावर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. हा 4था व्हिडिओ आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते बघू शकता. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बाकीचे सुद्धा कंटेंट मी सांगितले आहेत. आज आपण काम करूया ऍडवर्ब या कंटेंटवर. ऍडवर्ब नेमकं काय असते आणि त्याचे प्रकार काय याच्यावर आपण काम करूया. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ बघत असताना, व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला पटत असेल, आवडत असेल तर तुम्ही हा चॅनल लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. थँक्यू सो मच. चला आपण पुढे वाढूया. आजचा आपला पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे ऍडवर्ब. आता मागच्या वेळी आपण वर्ब बघितला होता. वर्ब म्हणजे काय असते? ऍक्शन असते. आता आपण बघत आहोत ऍडवर्ब. ऍडवर्ब म्हणजे नेमकं काय असते? ऍडवर्ब हे वर्ब बद्दल म्हणजे क्रियेबद्दल माहिती देणारा शब्द. ऍडवर्ब. ही इज रनिंग फास्टली. रनिंग काय आहे? वर्ब आहे. फास्टली काय आहे? त्याच्याबद्दलची माहिती. राईट. ही इज रायटिंग नीटली. रायटिंग काय आहे? वर्ब आहे. नीटली काय आहे? त्याच्याबद्दल माहिती देणारा शब्द. आपल्या ऍक्टिव्हिटी बद्दल, आपल्या कार्याबद्दल माहिती देणारा शब्द जो असतो त्याला आपण म्हणतो ऍडवर्ब. तुमच्या समोर स्क्रीनवर दिलेला आहे. अँड ऍडवर्ब इज अ वर्ड दॅट मॉडिफाइज अ वर्ब, adjective or another adverb. It tells us how, when, where or what to what extent happenings things, something happenings. Okay, so adverb म्हणजे विशिष्ट कार्याबद्दल माहिती देणारा शब्द. चला, इथपर्यंत आपल्याला माहित झालेलं आहे. आता पुढे आपण बोलूया की ऍडवर्बचे प्रकार कोणते कोणते आहेत. Now there are couple of examples of adverb. She runs quickly. आता बघा, quickly tells how she is running, right? Quickly काय सांगते की ती धावत कशी आहे. क्विकली कशी धावते? ती क्विकली जाते. ही इज व्हेरी टॉल. आता याच्यात कसं आहे बघा, टॉल काय सांगत आहे? त्या व्यक्तीबद्दल माहिती सांगत आहे. राईट. ही इज व्हेरी टॉल. व्हेरी टेल्स द डिग्री ऑफ टॉल. चला पुढे वाढूया आपण. Now types of adverb. There are 5 types of adverb on your display. You can see. One is the adverb of manner. Second is adverb of time. Third one is adverb of place. And fourth one is adverb of frequency. And last one is adverb of degree. So या हे 5 प्रकारचे आज adverb आपण बघणार आहोत. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही याच्यात काही माहितीमध्ये काही भर घालायची असेल तर प्लीज, I'm always waiting for your reply on the comment box in the YouTube, and I'm always waiting for I'm getting responses from all over Maharashtra. Thank you so much. तुम्हाला याच्यात काही भर घालायचं असेल तर I'm always waiting for you. चला आपण पुढे वाढूया. Adverb of manner. आता adverb of manner याच्यात काय असते? It tells how action is done. आता एखादी कृती कशी झालेली आहे याबद्दलची माहिती देणारा शब्द म्हणजे adverb of manner. आता उदाहरणार्थ एकदम सिंपल पद्धतीने सांगतो की जसं तुमच्या समोर उदाहरण आहे, द टर्टल मूव स्लोली. मूव काय आहे? मूव वर्ब आहे. मूव काय? ऍक्शन आहे. आणि त्याच्याबद्दल माहिती देणारा शब्द स्लोली. आता बघा, याच्यात स्पेशली मॅनर काय असते? म्हणजे ऍक्शन कशी होत आहे याबद्दल सांगणारा शब्द म्हणजे ऍडवर्ब ऑफ मॅनर. द टर्टल मूव स्लोली. आता स्लोली काय आहे? मॅनर. ऍडवर्ब ऑफ मॅनर. कसं चालतोय तो टर्टल? तर तो हळू चालतोय, स्लोली चालतोय. केअरफुली.
Rohan answered the test carefully, right? Neatly. She write her notes neatly. The baby cried loudly. They speak softly. The story ends happily. Priya opened the gift excitedly. बघा, प्रियाला एक गिफ्ट मिळाला आणि तिने गिफ्ट ओपन करताना ती कशी एक्साइटेड होती ना. She was excited when she opened the gift, right? So Priya opened the gift excitedly. The team played badly. The team played. आता played काय आहे? वर्ब आहे. त्याच्याबद्दल माहिती देणारा शब्द बॅडली. आता थोडंसं याचं निरीक्षण करा. स्लोली, केअरफुली, नीटली, लाऊडली, सॉफ्टली, हॅपीली, एक्साइटेडली, बॅडली, जेंटली आणि अँग्रीली. एव्हरीथिंग एंड विथ वाय. Everything is ending with y. Exactly. So the word which are ending with y are the adverb of manner. जो adverb y पासून एंड होत आहे त्याला आपण म्हणूया adverb of manner, because it tells how the action is happening. ठीक आहे. So I'm trying to be very simple. If you want to add, I'm always waiting for your reply on the comment box. Thank you so much. पुढे वाढूया. सो आता पुढे जात आहे ऍडवर्ब ऑफ टाइम. आता बघा, मी टाइम म्हटल्याबरोबर तो 3 वाजता उठला किंवा तो 5 वाजता उठला. इट्स नॉट अबाउट एक्झॅक्ट टाइम. इट्स नॉट अबाउट एक्झॅक्ट टाइम. ट्रेन 3:30 वाजता आली नाही. ऍडवर्ब ऑफ टाइम म्हणजे पर्टिक्युलरली विशिष्ट वेळ नाही. याच्यात थोडस सेन्स, इट गिव्स अ सेन्स ऑफ टाइम. आता तुमच्या समोर एक्झाम्पल आहे. आय एम रीडिंग द बुक नाऊ. मी वेळ सांगितला का? नाही. परंतु मी आता पुस्तक वाचत आहे. आय एम रीडिंग द बुक नाऊ. इमिजिएटली. ही स्टॉप द बस इमिजिएटली. ही स्टॉप द बस इमिजिएटली. वेळेचा कुठे काही सेन्स आला का? नाही. परंतु सेन्स काय आला की लगेच थांबवलं. राईट. टायमिंगचा उल्लेख नाहीये, परंतु लगेच थांबवलं. येस्टरडे. शी वेंट टू शॉपिंग येस्टरडे. आय होप कळत आहे. आपल्याला वेळ, एक्झॅक्ट वेळ नाही सांगायची, परंतु तो सेन्स जो असतो, वेळेचा जो सेन्स असतो, तो आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला डिस्प्ले करायचा असतो. तर त्यावेळेला होतो ऍडवर्ब ऑफ टाइम. लास्ट वीक. वी हॅड लंच टुगेदर लास्ट वीक. आय विल कॉल यू टुमॉरो. वी विल ईट सून. आय विल फिनिश माय वर्क लॅटर. आता बघा, वी हॅड डिनर अँड वी वेंट टू द मार्केट आफ्टरवर्ड. आय होप तुम्हाला कळत आहे की मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, की दिस इज दी ऍडवर्ब ऑफ टाइम. वेळ नाही सांगायचा आहे, परंतु वेळेचा सेन्स येईल असे शब्द ज्या ठिकाणी वापरलेले आहेत त्या ठिकाणी ऍडवर्ब ऑफ टाइम असा उल्लेख होतो. चला पुढे वाढूया. पुढे आहे ऍडवर्ब ऑफ प्लेस. आता याच्यातही द ट्रेन स्टॉप इन द नागपूर स्टेशन. राईट. नागपूर स्टेशन हे पर्टिक्युलर जे प्लेस आहे ना ते नाही दाखवायचं आहे, ते नाही, परंतु सेन्स मात्र प्लेसचा येईल. जसं उदाहरणार्थ, देअर. प्लीज सीट देअर. आता मी कुठे बसायला सांगत आहो? चेअरवर बसायला सांगत आहो किंवा याच्यावर बसायला सांगत आहो, यांनी फरक नाही, परंतु तिकडे जाऊन बस, तिथे जाऊन बस, असा याचा पलीकडचा सेन्स आहे. आउटसाइड. द चिल्ड्रन आर प्लेइंग आउटसाइड. कळत आहे? आता आउटसाइड म्हणजे कदाचित घराच्या गार्डन मध्ये खेळत असतील, कदाचित रस्त्यावर खेळत असतील, कदाचित कुठल्या तरी गार्डन मध्ये खेळत असतील. विद्यार्थी, मुलं कुठे खेळतात? बाहेर खेळतात. आपण म्हणतो ना, सर कुठे गेले? बाहेर गेले. एक्झॅक्ट कुठे गेले हे माहित नसतं ना. इन दॅट सेन्स ऍडवर्ब ऑफ प्लेस म्हणजे आपल्याला पर्टिक्युलरली प्लेस नाही सांगायचं आहे, परंतु तो सेन्स तयार होईल अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्या समोर आहे. लेट्स गो इनसाइड. चला आतमध्ये जाऊया. अपस्टेअर. शी वेंट अपस्टेअर टू हर रूम. एव्हरीवेअर. आय लुक्ड एव्हरीवेअर फॉर माय ग्लासेस. तिकडे थोडा तो दिसत नाही, पण तुझे ग्लासेस आहे. ग्लासेस म्हणजे आपला चष्मा. ओके. समवेअर. लेट्स गो समवेअर. प्लीज स्टे अवे फ्रॉम द एजेस. माय ब्रदर वर्क अब्रॉड. द मेट्रो रन्स अंडरग्राउंड. आता बघा याच्यात डायरेक्शन बघा. वी डिसाइडेड टू ड्राईव्ह नॉर्थ. पर्टिक्युलर जागा सांगितली का? नाही, परंतु सेन्स काय येत आहे? जागेचा येत आहे. सेन्स कोणता येत आहे? जागेचा येत आहे. तर या पद्धतीचे जे ऍडवर्ब असतात त्याला म्हणतो आपण ऍडवर्ब ऑफ प्लेस. ओके. सो once again I am just trying to be very simple.
इफ यू रिअली वॉन्ट टू ऍड, आय एम वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्सेस. पुढे वाढूया. पुढे आहे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. बरेचदा, कधी कधी, हो नेहमी नेहमी, हो खूप वेळा असे जेव्हा फ्रिक्वेन्सी असते, वारंवारता, जेव्हा आपण त्याला ज्याच्या पलीकडे सेन्स बनतो, त्यावेळेला ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असं आपण गृहीत धरतोय. जसं उदाहरणार्थ ऑलवेज. बघा, आय ऑलवेज ब्रश माय टीथ आफ्टर इटिंग. राईट? हे कसं झालं? वारंवारता सांगताय. मी नेहमीच ब्रश करतो काहीतरी खाल्ल्यानंतर किंवा रात्री ब्रश करतो, इन दॅट सेन्स. युजली, आता बघा याच्यात एक्झॅक्ट नाही सांगितलंय, परंतु युजली, हा मी साधारणतः मी प्रवास करतो. आय युजली ट्रॅव्हल. आय युजली ईट द फूड. आय युजली हॅव नॉन व्हेज. आय युजली टॉक टू माय फ्रेंड्स. साधारणतः मी करतो, म्हणजे मला एक्झॅक्ट नाही सांगता येईल की मी आठवड्यातून 2 वेळा मित्रांशी बोलतो, आठवड्यातून 4 वेळा. फ्रिक्वेन्सी येत आहे, एक्झॅक्ट नाही सांगत मी, परंतु फ्रिक्वेन्सी येत आहे, याच्यामध्ये वारंवारता येत आहे. राईट? समटाइम्स आय फॉरगेट माय पेन्सिल. हा, कधी कधी. बघा, सेन्स कोणता बनला? कधी कधी. समटाइम्स आय फॉरगेट माय पेन्सिल. पुढे आहे फ्रिक्वेन्सी. शी फ्रिक्वेंटली विजिट द शॉपिंग मॉल. राईट? आय होप तुम्हाला कळत आहे की जेव्हा मी ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी जेव्हा मी वापरण्याचा प्रयत्न करतो, त्याचा अर्थ कधी कधी, नेहमी, कदाचित, वगैरे वगैरे, या पद्धतीचा हा या शब्दांचा आपण उल्लेख करत असतो. ओके. ऑकेजनली, यू ऑकेजनली प्लॅन टू गेट टुगेदर. ऑकेजनली, है ना? कधी कधी, एखाद्या वेळेला आपण हे गोष्टी एखाद्या वेळेला करतो. जेव्हा असा आपण सेन्स आपल्या वाणीतून बोलतो, तेव्हा ते ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असा याचा पलीकडचा अर्थ असतो. पुढे आहे, पुढे वाढूया आपण. ऍडवर्ब ऑफ डिग्री. खूप, एक्स्ट्रीमली, ऑलमोस्ट, हार्डली, क्वाइट, रिअली, इनफ, कम्प्लिटली. जेव्हा असे शब्द आपण वापरतो जे डिग्री दाखवते, त्यावेळेला ऍडवर्ब ऑफ डिग्री असं आपण गृहीत धरतो. ठीक आहे. नाव तुमच्या समोर एक्झाम्पल दिलेलं आहे. द टेस्ट वॉज व्हेरी डिफिकल्ट. टेस्ट काय आहे? टेस्ट काय? वर्ब आहे. टेस्ट कशी होती? व्हेरी डिफिकल्ट. द टेस्ट वॉज व्हेरी डिफिकल्ट. 2. द सूप इज टू सॉल्टी. सूप कसा झाला होता? जास्तच खारट झाला होता. द सूप इज टू सॉल्टी. त्यानंतर एक्स्ट्रीमली. शी इज एक्स्ट्रीमली टॅलेंटेड. ठीक आहे, ते पिक्चर तिकडे दिसत नाहीये, त्या पिक्चर लावल्यामुळे. टॅलेंटेड हा शब्द तिकडे आहे. ऑलमोस्ट, ही ऑलमोस्ट मिस द ट्रेन. बघा, this is the adverb of degree. So friends, I hope what I'm trying to tell you, you are getting it. Try to use it with the more examples for your learner. जेव्हा तुम्ही तुमच्या वर्गावर हा व्हिडिओ प्ले करता किंवा भविष्यात कराल, तेव्हा मात्र एवढं लक्षात घ्या की याच्यात जास्तीत जास्त उदाहरण तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून युअर लर्नर कॅन एबल टू अंडरस्टँड इट व्हेरी वेल. Yes, I'm trying to be very simple as usual. Thank you for listening me. आणि खरंच आपल्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. एवढ्याच सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगू शकतो. अँड इफ यू रिअली फील द चॅनल इज गुड इनफ, यू कॅन लाईक अँड यू कॅन सबस्क्राईब. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, संपूर्ण महाराष्ट्रातून मला रिस्पॉन्सेस येत आहे. चॅनलचं नाव द बिगिनिंग विथ आहे. खरं तर आता हे बिगिनिंग रॅली नाहीये, हा एक खूप मोठा गजर पेटल्यासारखा झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपण पोहोचतोय. दूर दूरपर्यंत आपण शिक्षकांपर्यंत पोहोचतोय आणि त्यांनी आपल्या आपल्या वर्गस्तरावर हे दाखवायचा त्यांनी एक मानस धरलेला आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी. आपल्या बिझी लाईफ मधून तुम्ही 15 मिनिटं काढून हा व्हिडिओ बघितले, त्यासाठी धन्यवाद. पटत असेल, आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया नवीन विषयाला घेऊन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. नमस्कार.